अपेक्षित रांगणे साहेब चषक 2025 चे फायनलचा पहिला बॉल स्विच हिट मैदानाच्या आतमध्ये. हो काय क्लासिकल जबरदस्त टोले जंग बुलंदी पॉवरफुल षटकार ह्यूज बिग हाय व्होल्टेज. क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये येतात काय रिव्हर्स लॅपचा फटका खेळतात काय प्रेक्षकांची मन वेधून घेतात काय. ऍक्शन रिप्ले पहा तदनंतर मात्र जणू रोहित शर्मा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की काय. एक हार्ड हिटर क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग क्षितिज मोरे यांची. पहिला बॉलला विक्रमच्या अगेन्स्ट आडाख केला गेला. विक्रम ही सांगतो अरे दाव पर लगा है सब कुछ, अरे दाव पर लगा है सब कुछ, हम टूट नहीं सकते रुक नहीं सकते, बस बढ़ते जाना जरूरी है. ये खेल बड़ा निराला है. मैदानाच्या आतमध्ये खेळ हा फार विलक्षण आहे. हो यावेळी पहा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न चपळतेने केला आणि दुसरी धावही कंप्लीट केली. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या लेखबाईची आणि ते इन्क्लूड केली जाईल. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. क्षितिज यांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये विक्रम मांढरे हे नाव प्रामुख्याने पाहिलं गेलंय. आता मात्र शांत आणि संयम असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही येताना तर त्यावेळी एखाद्या मोठ्या वटवृक्षाकडे पहा. तो जितका उंच असतो ना वरती त्याच्यापेक्षा दाम दुप्पट तो आतमध्ये रुजलेला असतो. अशा पद्धतीने तुमचे पाय रोवा आणि त्या झाडासारखे त्या वटवृक्षासारखे उभे राहा. ही तुमची टीमची मागणी आहे. पुढचा बॉल विक्रम क्षितिज साडी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हो फटका जोरकस आहे क्षेत्ररक्षकाच्या खाली हे पाहिलं आणि तदनंतर मात्र विक्रमने सेलिब्रेशनही केलं. वा पहा इथे विकेटचं पतन झालंय. क्षितिज बॅक टू द पवेलियन. एक मोठा फलंदाज चर्चा राहिली. क्षितिज बॅक टू द पवेलियन. निभाठ मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळेल. राहुल वांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. जावलीचा गब्बर म्हणून ज्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात तो दहाडेल का. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक मोठं नाव आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी. विक्रमही कमी नाहीये. वाई तालुक्याकडून बिलॉंग करत असताना विक्रम यांनी मात्र पहिला ब्रेक थ्रू फार मोठा आणि लवकर मिळवून दिला. आता विक्रम यांच्या अगेन्स्ट राहुल वांगडे जावलीचा गब्बर टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळालाय. राहुल वांगडे इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल जोरकस प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. आला ना तो रेनी स्टार जावली आयोजित रांगणे साहेब चषकातील दमदार चौकार 4 रन्स. वा मैदानाच्या आतमध्ये जणू डगआउट मधून सेट होऊन आलाय. माइंडसेट हे फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी तुम्ही माइंडसेट चांगल्या अप्रोचने येताना त्यावेळी मात्र नेहमी बदल घडत असतो. पहिलाच बॉल त्यांनी अटॅक केला अक्रॉस द लाईन. फाईन लेग रिझन मध्ये थोडासा आपण जर विचार केला ना तर पॅडल स्वीपचा फटका त्याच्या बाजूने जर विचार केला तर फार सुंदर पाहायला मिळाला आणि धावसंख्येला भर मिळाली. 4 धावेने धावसंख्या सरळ बहारली आहे. ती जाऊन पोहोचली आहे 12. संतोषजी देसाई सर मी सकाळी उल्लेख केला होता की 12 केव्हा वाजतात. घड्याळामधले तिन्ही काटे एकत्र आले की 12 वाजतात. आयुष्यामध्ये किंवा मैदानामध्ये जर कोणाचे 12 वाजवायचे असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. आज या 2 टीम एकत्र आल्या. पहा इथे लेगस्टम आणि लेगस्टमच्या बाहेरचा हा बॉल व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रनने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अतिशय जबरदस्त. विक्रम कमी नाहीये. विक्रम हा गोलंदाज प्रभावित करतोय. हो यावेळी पहा वेल हाफ हॉली होता आणि पंचाने सांगितलं व्हाईट बॉल आहे. ओ इथे हाईटचा व्हाईट बॉल दिलाय. बेस्ट हाईट. यस पहिल्यांदा पाहता क्षणी मनामध्ये निर्णय आला. 1 बाउन्सही कॉल दिलाय आणि व्हाईट बॉल असा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केली जाईल. धावसंख्या 14
वाह, किती सुंदर आकडा, प्रेमात टाकणारा आकडा, 14 आकडा. पुढचा बॉल. हो, यावेळी बॅट एज घेतली आहे. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि धावत संख्येला भर मिळाली आहे. धावत संख्या 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती उभ्या करण्यामध्ये यश मिळालंय. पुढचा बॉल. स्वप्नील लाल्या मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट बॉर्डर लाईनच्या दिशेने बॉल हाताळला. क्षेत्ररक्षक नाही भेटू शकले. स्वप्नील लाल्या स्वस्थात निपटले. फायनलच्या मॅच मध्ये हा फलंदाज बाद झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 महत्वाचे मोहरे हे पवेलियन एंडला पाठवण्यामध्ये यश मिळालंय. तर टीम वाई 11ला 15 धावा. 15च्या सरासरीने जर ही टीम खेळली तर 60 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळू शकतं. मात्र यांना रोखावं लागेल. वाई 11 अनेक गावातील खेळाडू एकत्र घेऊन वाई 11 टीम बनली आहे. टॉपचे 11 आणि तदनंतर मात्र आपण दुसऱ्या बाजूला पाहतोय KSK महाबळेश्वर या विभागामधील जिथे सोनाट आणि कुरोशी 2 गावचे खेळाडू एकत्र आले, टीम बनवली आणि तदनंतर 2 आयकॉन म्हणून या आयोजकांनी दिलेले मोलाचं सरप्राईज. यस, त्याच्यामधला एक आयकॉन आता स्ट्राईक एंड वरती आहे. नाव आहे राहुल वांगडे. यस, तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता राहुल वांगडे यांना. अतिशय जबरदस्त असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जावलीचा गब्बर इंट्रोडक्शन मध्ये. राहुल वांगडे, चर्चा राहुल वांगडे या नावाची देखील होणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला नॉन स्ट्राईक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळेल. नाव आहे नितीन सनस. या गोलंदाजाने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय. राऊंड विकेटने ते आले. हो, यावेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. विकेट व्हॅल्यू माहित आहे सतीशला. प्रयत्न राहिला. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न, तिसरी मिळेल का? नाही, थांबवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीसाठी यस इंटरेस्टेड आहेत सुरेश सकपाळ. यस, मात्र त्यांना थांबवलंय. धावत संख्या 2 ने वाढली आहे. 17 या आकड्यावरती. गब्बर दहाडेल का? गब्बर मैदानाच्या आतमध्ये फिनिशिंग टच देईल का? 15चा ऍव्हरेज त्याने पर ओव्हर ठेवलाय. 2 तर पहिल्या 2 एका बॉल मध्ये आल्या नितीन सनदच्या अगेन्स्ट. मात्र नितीन सहजासहजी धावा देणार नाहीये. गब्बर मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट करेल. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीसाठी जाणार नाहीये, थांबवलंय. मात्र दुसरी धाव मिळेल. ओ, काय झालं? कॉलिंग चुकले. ओ, पंचाकडे धाक मागितलाय. पंचांनी बराच वेळ घेतलाय आणि पहा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. वाह, यस, पंच आमच्या त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी तिथे कॉलिंग दिलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने धावफलकामध्ये बदल झालाय. धावत संख्या 19 हा आकडा आलाय. पहा पंचांकडे नजरा वळवल्या. त्यांनी सांगितलंय, अरे राजनीति हमें मत सिखाओ यारो. अरे राजनीति हमें मत सिखाओ यारो. हम बिना पद के भी पावर में रहते हैं. ही पावर दाखवली आहे. पंचांची पावर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. महत्वाची लढत आहे. राहुल यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीसाठी जातील का तर नाही. सुरेशही तेवढाच तगड फलंदाज आहे. तगडा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये KSK महाबळेश्वर कडून खेळत असताना अनेक वेळा या खेळाडूने आपल्या टीमचं नेतृत्व ऍज अ महाबळेश्वर टीम त्याने लीड केली आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आता सज्ज झालाय. संधी त्यालाही मिळाली आहे. अगेन्स्ट नितीन सनस मोठा प्रहार करावा लागेल. हो, यावेळी बाह्य पट्ट्याने सांगितलंय, अरे तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. हवाई सफर. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार, सिक्सर.
काय फलंदाजी केली आहे. सुरेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आले आहेत आणि ते बहरलेत. आयुष्यामध्ये बहरायचं आणि फुलायचं. षटकार ठोकला. लिटिल मास्टर या नावाने ओळखला जाणारा हा फट्ट्या. धावसंख्येकडे नजर वळवली तर 26 धावा. हो, यावेळी कमबॅक केले गेले. नितीनने कमबॅक केला. यस, आता मात्र धावफलकाकडे नजर वळवली आहे. टार्गेट आणि अचीव करायचे आहे. 30चं टार्गेट ठेवले 2 ओव्हरच्या पाठीमागे या टीमने. मात्र अजूनही 4 धावा पाठीमागे आहे. अजूनही या बॉल ओव्हर मध्ये काही चेंडू शिल्लक आहेत. हो, याही वेळी पहा भन्नाट वेग बीट केलाय. पहा, जो 15चा स्ट्राईक रेट होता तो आता 13 वर आलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. चर्चा हीच राहिली आहे. फायनलचा करार. रेनी स्टार जावली आयोजित रांजणे साहेब चषक 2025 भव्य दिव्य हे पर्व. या पर्वामध्ये 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 26 रन्स स्कोर कार्ड वरती लगावण्यामध्ये यश मिळालं. त्याचबरोबर या मुख्य अतिथी कक्षामध्ये प्रमुख पाहुणे वाईचे एक स्टार क्रिकेटर अजित बडे. अजित दादा या, आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम अजित दादा. एक जबरदस्त स्टार क्रिकेटर आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सतीश सनस अगेन्स्ट राहुल. हो, यावेळी मात्र बहरला. हो, फेकून दिलाय. डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. ह्यूज बिगेस्ट हाय व्होल्टेज षटकार. गब्बरची दहाड. मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे या नावाची चर्चा सातत्याने केली गेली आहे. पहा, टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळालाय. लाजवाब फटका खेळलाय. शॉर्टम हुकचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाला. जागा बनवली, इम्प्रोव्हायझेशन केलाय आणि छातीवरती आलेला हा प्रहार त्याने सीमा पार केला. म्हणूनच म्हटलं आपण, अरे इतबर छाती तिचबर सीना. एवढा जरुरी तेवढा असताना त्याने सीना ताणला. लाजवाब फलंदाजी आहे. धावसंख्येचा वेग आता मात्र 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन्स ऑन द बोर्ड. हो, यावेळी बागपूड वरती गेले. पंच केला. स्वीप कव्हर मध्ये त्याने सांगितलंय, अरे यूं ही गिरते गिरते एक दिन मैं संभल जाऊंगा. बदला लूंगा नहीं किसी से मगर मैं खुद ही बदल जाऊंगा. तो बदललाय. तो बागपूड वरती गेलाय. त्याने पंच केला स्वीप कव्हरला. आणखी एक जबरदस्त षटकार. सिक्सर. वा, राहुल वागडे. पहा, मैदानाच्या आतमध्ये बॅक ऑफ द स्टेज आमचे सुधीर दादा लोहार यांच्याकडे नजर. सुधाकर दादा लोहार यांच्या नावाची चर्चा राहिली. मात्र यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अलाउंड खापेटने क्षेत्ररक्षक आहे का कॉर्नरला प्रयत्न केला. एक तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेला. धावसंख्येला भर मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. 2.3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 1.3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे अंतिमचे 9 बॉल या पहिल्या इनिंग मध्ये. चला पाणी घेऊन जा. अरे एवढाच जमला. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे तो म्हणेल प्रेक्षक. आणखी एक करारा काटाकीर बॉल चाललाय सीमा पार. चिरत चौकार. 4 रन्स. वा, 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. संध्याकाळचं सत्र. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की ज्या ज्या वेळी फलंदाज येतील त्या त्यावेळी आक्रमण करावं लागतं गोलंदाजांवरती. राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. आक्रमकता ही त्यांची ओळख आहे. जावलीचा गब्बर म्हणून मला का ओळखलं जात. हो, आणखी एक कडक प्रहार केलाय. त्याने सांगितलं, अरे उडवाच मानवाजी माझा नकार नाही. अरे इतकीच शर्त आहे की मी वाकणारही नाही आणि ऐकणारही नाही. आता मात्र राहुल वांगडे जावलीचा गब्बर ऐकतही नाही, वाकतही नाहीये. आणि आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्या नो लूक पहा
जबरदस्त प्रहार खेळल्यानंतर त्याचा ऍक्शन मध्ये रिॲक्शन पाहायला मिळाली आहे. मिनी हेलिकॉप्टर उडवला, जावलीचा गब्बर दहाडला. वाह, जाळूनी लंका वाजवेन माझ्या नावाचा डंका. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 34 धावेंवरती खेळत असताना राहुल वांगडे टीमच्या धावा झाल्या त्या 50. ओ, आणखी एक जोरकस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील का, काय घडेल. ओ इथे मित्रांनो राहुल वांगडे गब्बर याची खेळी आवडली असेल ना तर एकदा जोरदार या जावलीच्या गब्बरसाठी टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. वाह, फायनलच्या मॅच मध्ये जावलीचा पठ्ठ्या दहाडलाय. वाह, काय खेळ केलाय, लाजवाब खेळी. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. वैयक्तिक 34 धावा, 11 बॉल फेस केले, 3 षटकार 2 चौकार. स्ट्राईक रेट जर पाहिला तर 309चा. हाच तो खेळाडू आहे ज्याचं नाव आहे यस इट इज राहुल वांगडे गब्बर. 50 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय. चला फलंदाजापर्यंत पाण्याची पूर्तता करा. टीम सुरेश सकपाळ पाण्याची नीड आहे. चला फायनलचा थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस यांनी फार अचूक कामगिरी केली आहे. जिथे शेवटच्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवला, मोमेंटम शिफ्ट केलाय आपल्या बाजूने. जो फ्लो होता ना त्या फ्लोला रोखण्यामध्ये यश मिळालंय. मात्र नवीन फलंदाज प्रथमेश कदम यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. सोनाटगावचे दोन्ही खेळाडू आता मात्र एकत्र आल्यात. सुरेश सकपाळ यांनी एक षटकार तर ठोकलाय, मात्र आता इथून पुढे सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये. वाई एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. धर्मा चिकणे सेलिब्रेशन पाहायला मिळेल, मात्र गोलंदाजी कशी राहील फायनलच्या मॅच मध्ये. हो, यावेळी पहा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो काय आणि सांगतो काय. अरे खेल है मेरे दोस्त जैसे ही वक्त, यस ये खेल है मेरे दोस्त जैसे ही वक्त मेरा हाथ पकड़ लेगा ना देख ये खेल रफ्तार पकड़ लेगा. मैदानाच्या आतमध्ये आता खेळाने वेग पकडलाय. धावत संख्येकडे भर पडली आहे. धावत संख्या 50. ओ, यावेळी पहा धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये धर्मा चिकणे सेलिब्रेशन करतोय, का करू नये. वाह, धर्मा चिकणे मैदानाच्या आतमध्ये. त्याने सांगितलंय अरे ना हम गिरे, अरे ना हम गिरे, ना हमारे उम्मीद के मीनार गिरे, मगर हमें गिराने में बहुत जन बहुत बार गिरे. यस, 2 डॉटला 200 रुपये असा कॉल अंकुश चिकणे साहेबांनी या ठिकाणी दिलाय. त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. मात्र यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह. ओ इथे पहा काय घडलंय. पंचांचा वेध. यस, काय घडलंय. स्ट्राईक एकाच एंडला 2 फलंदाज. चुकी झाली आहे आणि फलंदाज बाद होतील ते सुरेश. बॅक टू द पवेलियन. धर्मा चिकणे 2 हात वरती करून सेलिब्रेशन करतायत. मात्र फायनलच्या मॅच मध्ये धावा झाल्या त्या 51. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52. आपण एक्झिट पोल कडे जाऊया. आमच्या 22 यार्ड या वाहिनीने यस, या इनिंग ब्रेक नंतर मात्र आपण एक्झिट पोल कडे जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही घर बसल्या 22 यार्ड या वाहिनीवरती तुम्ही लाईव्ह मध्ये जाऊन एक्झिट पोलला सजेशन देऊ शकता आणि नक्कीच कोणती टीम प्रेडिक्शन करू शकता तुम्ही. आमच्यापर्यंत तसा त्यांच्या माध्यमातून कॉल येतोय. यस, चर्चा होईल. धर्मा चिकणे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. मयूर शिंदे फलंदाजी साडी. हो, यावेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग स्टॉप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही थांबवलाय. धावत संख्या 53.
53 धावा धावफलकावरती. प्रथमेश कदम स्ट्राईक एंड वरती. कमबॅक करून दिलंय टीम वाई 11 ला. जर कोणी कमबॅक करून दिलं असेल तर त्याचं नाव आहे धर्मा चिकणे. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला तुम्ही पाहू शकता. जबरदस्त गोलंदाजी, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. प्रथमेश मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मधून येतील, झडप मारतील. एक धाव तर घेतली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती नाही तर स्ट्राईक एंड वरती थ्रो केला आणि मयूरने आपला विकेट सॅक्रिफाईस केला. सेलिब्रेशन पहा, ही नटखट आहे हे दोन्ही खेळाडू. यस, आणि मैदानाच्या आतमध्ये हे कित्येक वेळा पाहायला मिळाल्या. फायनलचा थरार रेनी स्टार जावली आयोजित रांजणे साहेब चषक. या चषकासाठी घेणाऱ्या प्रत्येक आयोजकाचं खऱ्या अर्थाने आपण मनस्वी आभार मानावे. घेतलेलं लीड, या स्पर्धेला मोठं करण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वोपरी आहेत. सहजासहजी एखादी स्पर्धा शिगेला पोहोचत नाही, प्रेक्षकांमध्ये त्यांची चर्चा होत नाही, मात्र या स्पर्धेची चर्चा सातत्याने झाली आहे. धर्मा चिकणे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरून समोर आहेत. प्रथमेशकडे नजरा वळवल्या गेल्या. 54 रन्स ऑन द बोर्ड. 54 धावा. एक मोठा प्रहार टार्गेट सेट होईल. 60 धावांचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वी झोन मध्ये. ओ, इथे कॅच करत असताना ड्रॉप झालाय तो फेल. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धावही कंप्लीट केली आहे आणि 56 धावा या धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. काय घडतंय? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज नॉन स्ट्राईकचे होतील बाद आणि धावफलकावरती धावसंख्या लगवण्यामध्ये यश मिळालंय. ते KSK महाबळेश्वर, सोनाट आणि कुरोशी या टीमला, जिथे धावसंख्या त्यांनी बनवली आहे 56. पहा, 6 रनची ओव्हर फक्त धर्मा चिकणे यांनी हाताळली आहे आणि विशेष करून कालच्या दिवसापासून पहा, इथे खऱ्या अर्थाने रेनी स्टार या संपूर्ण आयोजनाच्या पाठीमागे खंबीरपणे मदतीचा हात असो किंवा कोणत्याही अडचणीमध्ये साथ देणारे मैत्रीच्या दुनियेतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे दीपकदादा पार्टे यांचं या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्याचबरोबर पहा, मैत्रीच्या दुनियेतील आणखी एक माणूस, मैत्रीचा हात मिळवा, आयुष्यभर साथ मिळेल म्हटलं तर वाई तालुक्यातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पंकजदादा वाडकर यांचंही या व्यासपीठावरती या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. आजच्या दिवसासाठी मात्र इथे रेनी स्टार जावली आयोजित रांजणे चषकामध्ये मला एक दिवस का होईना समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल या संपूर्ण आयोजन कमिटीचा मी आभार मानतो. आणि विशेष करून आमचे लीड कॉमेंटेटर, खऱ्या अर्थाने लिजेंडरी कॉमेंटेटर संतोषजी देसाई, ज्यांच्या सोबत राहून बरंच काही शिकता येतं, असे आमचे संतोषजी देसाई सर यांच्या आगमनाने मी पुन्हा एकदा या सेकंड इनिंगकडे वळेल आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया या सेकंड इनिंगचा हा थरार. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा. रेनी स्टार जावली आयोजित रांजणे साहेब चषक फायनलचा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्स मधून संपूर्ण दिवसभर खऱ्या अर्थाने शैलीजी जाधव सर यांचा आवाज ऐकला, त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानूया. आणि फायनल मॅच, मेगा फायनलच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये 56 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. 57 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये वाई 11 संघाच्या समोर ठेवण्यात आलंय. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात आणि 22 यार्ड वाहिनीच्या कॅमेरामॅनने त्यांना खऱ्या अर्थाने दाखवलंय आणि मुख्य व्यासपीठावरती या संपूर्ण स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य करणारे आपणा सर्वांचेच लाडके आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. आणि दोस्ती हा शब्द संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवणारं व्यक्तिमत्व, अर्थातच दोस्ती ग्रुपचे विद्यमान संस्थापक अर्थातच दीपक पार्टे तात्या यांचं शुभागमन होतंय. जावलीचे सुपुत्र आहेत, त्याचबरोबर वाई तालुक्याचे सुपुत्र आणि वाई प्रीमियर लीग
ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून 2014 ला पहिल्यांदा याच मैदानावरती करण्यात आली, या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अर्थातच पंकज दादा वाडकर साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतंय. त्याचबरोबर श्री सकाराम शेठ कदम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. एनडी सनस अर्थातच एनडी कंडक्शनचे सर्व्हिस सर्वा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा होती आणि कालपासून आपण पाहिलं अप्रतिम क्रिकेट आमच्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळालं. क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. मेगा फायनल अंतिम 4 ओव्हरची मॅच, म्हणजे अंतिम 4 ओव्हरचे सत्र आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे. आणि एक्झिट पोल तुम्हाला पाहायला मिळतोय 22 यार्डच्या माध्यमातून. कोणती टीम जिंकेल, कोणत्या टीमला किती प्रमाणात आपल्या प्रेक्षक त्या ठिकाणी वोटिंग करतात हे सुद्धा पाहतोय आपण. 73% सोनाट आणि क्रुशीच्या बाजूने प्रेक्षक आहेत, तर 27% आपण प्रेक्षक जर पाहिले तर वाई 11 या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. हा एक्झिट पोल आहे. 22 यार्ड वाहिनीवरती घर बसल्या जोडलेले जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक मात्र वोटिंग करतात आणि त्यांचाच पोल आहे तो. सर्व पर्सेंटेज मी तुम्हाला सांगितलं. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सतीश सनस आणि विशाल चोरगे यांची फलंदाजी कशा पद्धतीने होते यांना लवकरात लवकर बाद करावं लागेल जर हा सामना सोनाट आणि यंगस्टर क्रुशी टीमला जिंकायचा असेल तर. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, वेगळ्या प्रकारचा बॉल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बऱ्याचशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपण पाहतोय. विशाल चोरगे थोडीशी घाई करताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला त्यांना जायचंय. धावसंख्या आपण जर पाहिली तर मॅचला सुरुवात झाली आहे. सत्र क्रमांक 2 मध्ये 2 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 57 धावांचं तब्बल पाठलाग या संपूर्ण मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये करायचं आहे. पहिल्यांदा अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहिली. चावली तालुक्याचे 8 संघ 2 गाव 1 मधले खेळले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील 8 संघ 2 गाव 1 मधले खेळले. त्यानंतर तालुका हाफ मधले 8 संघ आपल्याला खेळताना आपण पाहिले. पाठीमागच्या दिशेने पल्लू स्ट्रोक, काय फटका होता. हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. विशाल चोरगेचा एक वेगळा फटका. धावा मिळतील 4 चौकात. विशाल चोरगे म्हटलं ना काही मैदानाच्या आतमध्ये वेगळे स्ट्रोक खेळण्याचा नेहमी प्रयत्न करतो. मग डिलस्कोप असेल, स्वीप असेल, रिव्हर्स असेल, त्याचबरोबर त्याचा फेवरेट फटका पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून जो मारतो. अशा प्रकारचे अनेक स्ट्रोक विशाल चोरगे मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो. पल्लू स्ट्रोक आपण पाहिला. धावा मात्र आपण जर पाहिल्या तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते ती 6 धावा स्कोरबोर्डची लागतायत. 57चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पहा टप्पा पडला, कट होताना बॉल पाहायला मिळतोय. आणि या बॉलरला आपण जर पाहिलं ना, प्रतीक सकपाळला सर्वाधिक मागणी का असते क्रिकेटमध्ये त्याचं कारण आहे डावखोळ्या म्हणजे डाव्या हाताने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. वेगळा अँगल तयार करतो, स्वतः क्रिएट करतो आणि त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने बॉल तो टर्न करताना वळण करताना आपण नेहमी पाहिलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 6 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. विशाल चोरगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. यावेळेस पुन्हा पहा टप्पा पडला, बॉल कट होताना पाहायला मिळतोय, टर्न होताना पाहायला मिळतोय. 2 बॉल मात्र विशाल चोरगेना समजलेले नाहीयेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेताना आपण पाहिला. धावसंख्या 6. काय बॉलिंग राहिली पहिल्या षटकामध्ये मित्रांनो. ज्या पद्धतीने 6 बॉल हाताळले, केवळ 6 धावा खर्च केल्या. विशाल चोरगे यांना बांधून ठेवले मी म्हणेन या मॅच मध्ये. सतीश सनस यांना हात कोलावे लागतील. आतापर्यंत सतीश सनस यांनी जबरदस्त स्फोटक आक्रमक फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले आणि आज त्यांना एक चांगली अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल आहे आणि एक मोठी इनिंग या मॅच मध्ये खेळावी लागेल. 51 धावांची गरज आहे. 17 धावा प्रत्येक षटकाच्या मागे तुम्हाला घ्यावे लागतील. मयूर शिंदे KSK
ची एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये तयार होताना आपण पाहतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. बॉल अगदी सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पोहोचतील का पाहावं लागेल. आणि इथे काय घडतंय, पंचांचं बोट आकाशाकडे. सतीश सनस इथे बाद होत आहेत रनआउट स्वरूपामध्ये. काही गरज नव्हती घाई करण्याची, कारण बॉल बरेचसे बाकी होते. या मॅच मध्ये बराचसा फरक पडू शकतो, कारण सतीश सनसची विकेट इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. प्लॅनिंग चुकीचं ठरलं या मॅच मध्ये. या अगोदरच्या प्रत्येक मॅच मध्ये धावा चिकी सिंगल अनेक घेतल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये विशाल चोरगे कॉल कोणाचा होता हे पाहावं लागेल. सतीश सनस या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन होतं, खेळाडू बाद. मयूर शिंदे पहिला बॉल आणि रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळाले. सतीश सनस इथे बाद होताना पाहायला मिळतात. मोठी विकेट मिळताना पाहायला मिळते. मयूर शिंदेचा तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लोअर फुल टॉस बॉल फटका पहा, तुम्ही पाहत राहाल काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा बॉल जर आपण पाहिला अगदी बाउंड्री लाईन वरून आतमध्ये ढकललाय. स्ट्रोक पहा अप्रतिम स्ट्रोक होता. ज्या पद्धतीने ओव्हर पिच बॉल होता, या बॉलला मात्र वाईडिश लॉंग ऑफला खेळलं होतं. देखना स्ट्रोक होता. 22 यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. इथे प्रयत्न मात्र पाहिले तर अगदी एफर्ट्स खूप चांगले राहिले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय मयूर शिंदे यांच्या माध्यमातून. इथे पहा बॅटची कडा होते. यष्टीरक्षकांनी चूक केली. मयूर शिंदेचा जल्लोष मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहण्याजोगा होता. उलट टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा होती त्या ठिकाणी. त्यांचेच बंधू स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षण करतायत, परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगला कॅच ड्रॉप केलाय. धावसंख्या पाहिली आपण तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. आणखी 47 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम मुंबई 11 या संघाला. खोला टाकलेला बॉल बॉलिंग तुम्ही पाहू शकता. यॉर्करचा कहर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदेच्या माध्यमातून टाकला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित गोलंदाज म्हणून का पाहिलं जातं या गोलंदाजाकडे. मयूर शिंदे यांना तुम्ही पाहू शकता. कुरुश गावचे खेळाडू आहेत. आज मात्र काय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल. तिसरा यॉर्कर तुम्ही पाहताय लागोपाठचा. गोलंदाजी पहा तुम्ही, अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक बॉल अगदी ज्या पद्धतीने टाकला जातोय मयूर शिंदेच्या माध्यमातून त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सामना आपण जर पाहिला षटक क्रमांक 2 मध्ये धावा आलेल्या नाहीये. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती केवळ धावसंख्या 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 57 धावांचा पाठलाग. स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी क्षितिज मोरे. 1 आणि 1च मिळेल. परंतु मित्रांनो, मयूर शिंदेची गोलंदाजी आवडली असेल तुम्हाला तर एकदा जोरदार टाळ्या द्या सर्वांनी. 3 यॉर्कर हाताळे तब्बल या षटकामध्ये मयूर शिंदेने. धावसंख्या केवळ 11 धावा स्कोरबोर्डती लावताना आपण वाई 11 संघ पाहतो. इथून पुढे धावांची गरज असेल 12 बॉल आणि 46 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. आता एक मोठी इनिंग आक्रमक फलंदाजी करावी लागेल. मेगा फायनलचा सामना तुम्ही पाहताय. अंतिम सामना. एका बाजूला वाई 11 संघ तर दुसऱ्या बाजूने KSK महाबळेश्वरचा संघ आपण पाहतोय. सोनाट आणि क्रोश संघ एकत्रित खेळतायत. मेगा फायनल आहे. अंतिम सामना आहे. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदी आळी या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सुजल आलेत. यावेळेस पहा डाऊन द ग्राउंड समोर फटका खेळला. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फुल टॉस होता आणि फुल टॉसचा
परिपूर्ण समाचार घेतलाय. समोर खेळलेला फटका लाजबाब होता. 4 धावांसाठी चौकार. चांगली लागोपाठचे 3 षटकार तुम्ही ठोकले तर एंडिसनस यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 दिली जाईल तुम्हाला. बॅकफुटला गेले, पंच केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल सापडतोय का, गवतामध्ये बॉल हरवलाय. धावा किती घेतल्या जातील. 3 तर कंप्लीट केल्यात. चौथीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर विशाल चोरगे आणि जगन्नाथ मांढरे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहतोय आपण. 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे इथून पुढे. आता इथून पुढे षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल या सामन्यामध्ये. हा फटका फसलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल पकडला जाईल. विशाल चोरगे यांचा केस समाप्त होतोय. विकेट आणखी एक मिळते कुरोशी सोनाट संघाला. विशाल चोरगे बाद. मोठी विकेट असेल कारण ज्या पद्धतीने आपण हा संपूर्ण सामना पाहिला बॅटिंग खूप चांगली झाली. कारण राहुल वांगडे यांचं कौतुक करावं लागेल. वेगळ्या प्रकारचे फटके आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्व प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं काम राहुल वांगडेंनी केलं होतं. क्षितिज मोरेने काही फटके चांगले खेळले त्या ठिकाणी. सुरेश सकपाळनी काही फटके चांगले खेळले. 57 धावांचं टार्गेट समोर ठेवल्यानंतर मात्र बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिला तर वाईचा या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहत नाहीये. कारण 2 विकेट्स या ठिकाणी पुन्हा एकदा डगआउट मध्ये पाहायला मिळतात. ओपनिंग जोडी बाद होताना पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. सुजलचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या प्रकारचा टाकला जातोय यार. कमालीची गोलंदाजी. कुरोशी संघ गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. आज मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये अप्रतिम खेळ या ठिकाणी करताना आपण त्यांना पाहतोय. फटका चांगला होता. कव्हर्सला खेळलेला फटका. धावा किती मिळतील तर एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 57 धावांचं टार्गेट होतं परंतु संघ थोडासा पाठी राहताना पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. धावसंख्या स्कोरबोर्डती 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 57चं टार्गेट होतं. यावेळेस फटका चांगला आहे. सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सागर शिंदेने एक अप्रतिम चांगला कॅच डीप कव्हरला अप्रतिम झेल घेतलाय. जगन्नाथ मांढरे अगदी मैदानाच्या बाहेर जातील. मोठी विकेट मिळते. त्याचबरोबर लेजेंड क्रिकेटर महेश अण्णा यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. त्याचबरोबर त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. महेश अण्णा या प्लीज. 40+ चे खेळाडू आहेत. एक लेजेंड क्रिकेटर बनकोडे गावचे शहरी विभागातले अण्णा यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय. 22 यार्ड. कॅमेरामॅनला विनंती करतो कॅमेरा आमच्या दिशेने मूव्ह करा. फिरवा थोडासा. आणि आपल्या बनकोडे विभागातील एक नामांकित लेजेंड खेळाडू अण्णा यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा केवळ आहेत 19 धावा. म्हणजे इथून पुढे 6 बॉल 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. त्याचबरोबर वाई तालुक्यातील स्टार क्रिकेटर अजित बडे यांचंही या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचंही मनापासून सरसे स्वागत आहे. कव्हर्सला फटका खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. अमित बरे परतावं लागतंय. पहा सेकंड इनिंग मध्ये आपण जर खेळ पाहिला तर 1 वे ट्रॅफिक. एका बाजूने मॅच संपूर्ण जाताना पाहायला मिळते. 5 बॉल 38 धावा. सचिन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मुंबई पोलीस तो पण नाव त्यांचं सोने आहे. गोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करतात नितीन सनस परंतु एकेरी दुहेरी धावाने इथे काही होणार नाहीये. तुम्हाला मोठे स्ट्रोक मारावे लागतील या मॅच मध्ये.
4 बॉल बाकी आहेत आणि धावा खूप करायच्या आहेत. आपण जर पाहिलं तर रेनी स्टार जावली तालुक्याची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा रांजणे साहेब चषक 2025 मध्ये 24 संघ तब्बल सहभागी झाले आणि 24 संघांनी अप्रतिम कामगिरी केली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोलात टाकलेला यॉर्क पद्धतीचा बॉल, सचिन उर्फ सोन्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. सामना खूप लांब राहिलाय. एक तर्फी वन वे ट्रॅफिक आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं आणि केएसके महाबळेश्वरची टीम आपण जर पाहिलं, सोनाट आणि कुरोशी संघाने अप्रतिम खेळ केला संपूर्ण सामन्यामध्ये. इथे झेल होऊ शकतो का पाहणं गरजेचं राहील. मयूर शिंदे चांगला प्रयत्न करतात. संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या ज्या खऱ्या अर्थाने मान्यवरांनी विशेष सहकार्य केलं त्या सर्व सहकार्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. फायनलचा मॅच आणि काही बॉल बाकी आहेत. हा फटका पहा, जबरदस्त स्ट्रोक आहे. शेवटी आल्यानंतर नितीन समस यांनी रागाने हा फटका पाठवलाय सरळ डिमांडच्या दिशेने. 6 साठी षटकार. 40+ की पावर मैदान के बीच में नितीन सनस. आणखी एक मारण्याचा प्रयत्न होता. हा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि विजयी संघ खऱ्या अर्थाने रांजणे साहेब चषक 2025 चा चॅम्पियन संघ आहे. या सीझन पर्व क्रमांक 1 चा सोनाट संघ आणि यंगस्टर कुरोशी टीम जो केएसके महाबळेश्वर कडून बिलॉंग करतो. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम सोनाट आणि यंगस्टर कुरोशी टीम उपविजेता संघ राहिलाय. Y11Y आपलंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन, त्याचबरोबर तुमचंही मनापासून कौतुक. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीम. आणि इथून पुढे बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. Follow.
हॅलो, आत्ता जी मॅच झाली त्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल वांगडे. हॅलो हॅलो, आता जी मॅन ऑफ द मॅच झाली त्याचा मॅन ऑफ द मॅच राहुल वांगडे. राहुल वांगडेला विनंती कृपया स्टेजवर यावे.